छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवानिमित्तानं मराठा सेवा संघ संचलित छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड सोलापूरच्या वतीनं यंदाही शिव एकता रॅली काढण्यात आली। रंगभवन येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास माजी महापौर आरिफ शेख, माजी उपमहापौर नानासाहेब काळे, राजन जाधव, माजी नगरसेवक बाबा मिस्त्री, शहराध्यक्ष हाजी मतीन बागवान, जिल्हाध्यक्ष शफीक रजभरे, मराठा सेवा संघाचे राम गायकवाड, मातंग समाज शहराध्यक्ष युवराज पवार, भटक्या विमुक्त जमाती अध्यक्ष प्राध्यापक विष्णू गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून रॅली सुरुवात करण्यात आली। या प्रसंगी मराठा सेवा संघाचे पोपट भोसले, प्राध्यापक संजय जाधव, प्राध्यापक यादव अल्ताफ लिंबूवाले, इम्तियाज कमिशनर जुबेर कुरेशी, युनुसभाई डोनगावकर, तन्वीर शेख, रियाज पैलवान, नईम कर्नूल, तन्वीर गुलजार, बशीर सय्यद, मुबीन सय्यद, राजू हुंडेकरी, जावेद बद्दी, रिजवान शेख, अमजद पठाण, रिजवान दंडोती, अहमद गनी कर्नूल, कय्यूम ओहोळकर आदी मुस्लिम ब्रिगेडचे सदस्य उपस्थित होते। सदर रॅली विजापूर वेस मार्गे नवी पेठेतून छत्रपती शिवाजी महाराज चौकात विसर्जन करण्यात आली। यावेळी बेगमपेठ येथे अल्ताफ लिंबूवाले, इम्तियाज कमिशनर यांनी पुष्पहार अर्पण करून स्वागत केलं। विजापूर वेस येथे बागवान जमातीच्या वतीनं पुष्पवृष्टी करण्यात आली। नवी पेठेत व्यापारी विजय भोयटे, सीताराम लांडे यांनी स्वागत केलं। से लेकर यहाँ तक जो हमने एक रैली निकाली थी, शिव एकता रैली, एक संदेश इंसानियत के तौर पर हम सब ले गए। ये हमारे उद्देश्य के साथ हम सभी लोगों ने हमारा कीमती वक्त देकर यहाँ पर आए। मैं आप सभी लोगों का तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ, आभार व्यक्त करता हूँ और सभी को आज की शुभकामनाएं देता हूँ। छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने एकता रॅली, मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने एकता रॅलीचं आयोजन केला होता। छत्रपती रंगभवन येथे शिवाजी महाराजच्या पुतळ्याला हार घालून या ठिकाणी सर्व मुस्लिम समाजातील व प्रत्येक जाती धर्माचे लोक या ठिकाणी बालाजी चौकात त्यांनी हार घातलेला आहे आणि एक चांगला संदेश या सोलापूर शहरामध्ये देण्याचा मतीन बागवान व त्याच्या टीमने केलेला आणि ज्या प्रकारे शिवाजी महाराजांच्या हयातीमध्ये मुस्लिम समाज त्यांच्यासोबत होते त्याच पद्धतीने मतीन बागवान यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी सुद्धा सर्व मुस्लिम बांधव शिवाजी महाराजच्या सर्व मराठा बांधवांच्या सोबत असून त्यांच्या जे काही अडचणी आम्ही त्यांच्या गंभीरपणे त्यांचा साथ देण्याचा प्रयत्न करतो।